पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. जळगावमध्ये 11 लाख लखपती दिदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केलं जाणार. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी. धुळे आणि नंदुरबारमधून कार्यकर्त्यांना घेऊन 400 बस जळगावला जाणार. कार्यक्रमस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक. ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही, तर शरद पवार पक्षाचा 5 ते 7 जागांवर दावा. काही जागांचा पेच अजूनही कायम. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मुंबईतील जागांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा. मुंबईतल्या जागा मेरिटनुसार लढवण्यावर महाविकास आघाडीमध्ये एकमत. 26 तारखेला महाविकास आघाडीची पुन्हा मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलला बैठक. बैठकीला पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. मुंबईतल्या जागा वाटपात महाविकास आघाडी ठाकरे गटच मोठा भाऊ. ठाकरे गटाला जास्त जागा देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी सकारात्मक. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती. राष्ट्रवादीची मुंबईमध्ये 7 जागा लढण्याची तयारी. महायुतीमध्ये राष्ट्रवादी लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव समोर ठेवणार. भायखळ्यामध्ये समीर भुजबळ, अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये नवाब मलिक आणि वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी आणि चेंबूरमधील सिद्धार्थ कांबळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक. आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार. राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात जातीपातीचं वीज शरद पवारांनीच कालवलं. राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका. संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच महाराष्ट्रात बोलली जाऊ लागल्याचीही राज ठाकरेंची टीका. वाशिममध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचं जंगी स्वागत. राज्याचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा. आदित्य ठाकरे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. शिवसेना शिंदे गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा. कन्नडमध्ये शिवसंकल्प मेळावा घेणार. नवी मुंबई काँग्रेसकडून वाशी ते बेलापूर कार आणि बाईक रॅलीचं आयोजन. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे उपस्थित राहणार. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काही महिलांचा गोंधळ. ठाणेदाराच्या बदलीसाठी पारधी समाजाच्या महिलांकडून जोरदार घोषणाबाजी. भंडारा जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. केकवर भावी आमदार असा उल्लेख. राजकीय वर्तुळात चर्चा. बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल. पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केलं. आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची एसआयटी कडून चौकशी. 3ऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी होणार. शहापूरमधील सगळ्या शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मनसेची मागणी. उपाययोजना न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरच्या नागभीडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींना अटक. तर अल्पवयीन आरोपी बाल न्याय मंडळाकडे सादर. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बदलापूर घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती. शाळेच्या उपहारगृहात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षीय चिमुकलीवर 4 ते 5 वेळा अत्याचार. मुलाला अटक. आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकाचाच अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. आश्रमचालक दादासाहेब अकोलकरला अटक. सांगलीच्या संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रेकॉर्डवरील आरोपी संजय मानेकडून 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. 2 तासात आरोपी संजय मानेला बेड्या. वाशिममध्ये 14 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार. पोलिसांनी 3घांना अटक केली. गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे, पंढरी फुफाटे यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. वसईमध्ये सावत्र आईकडून 2 लहानग्यांवर घरात अत्याचार. घरातील भांडी घासणं, फरशी पुसणं, झाडू मारणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती. वडिलांकडून सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल.
राज्यभरात आज मुसळधार पावसाचा इशारा. कोकणासह पुणे, साताऱ्यामध्ये रेड अलर्ट. ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि विदर्भात येलो अलर्ट. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचं हवामान विभागाकडून आवाहन. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी. पुढच्या 4 दिवसात मुसळधार पावसाची हवामान विभागाकडून शक्यता. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. धामणी धरणातून 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 35,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नागरिकांना खबरदारी घेण्याचं मुठा कालवा उपविभागाचं आवाहन. पवना धरणाचा पाणीसाठा 99%वर. धरणातून 5,720 क्युसेकनं विसर्ग सुरू. धरण क्षेत्रात एकूण 2,631 मिलीमीटर पाऊस. पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये 53,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नीरेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात मोठी आवक. मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून 31,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अकोल्यातील मळसूरमध्ये विश्वामित्र लघु प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यावरून नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्यानं काठावरच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गंगापूर धरणातून 7,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे गांधारी नदीला पूर. भंडाऱ्याच्या मोहरी तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाणी शिरलं. गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याचीही शक्यता. मुंबईच्या दिंडोशीमध्ये भर पावसातही गोविंदांचा सराव. अभिनेते प्रसाद ओक आणि प्रवीण तरडे यांची उपस्थिती. शिंदे गटाचे वैभव भराडकर यांच्याकडून सराव शिबिराचं आयोजन. दहीहंडीच्या गोविंदा पथकानं यावेळी मुंबई महापालिकेनं क्रेन, दोरी आणि सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे. पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आदेश. आज मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक. त्यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरच्या सेवा धीम्या मार्गावरती वळवल्या जातील. आज हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. पनवेलहून सीएसएमटी आणि सीएसएमटीहून पनवेल बेलापूरकडे जाणारी सेवा बंद असेल. आज पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरच्या धीम्या गाड्या जलद मार्गावरती चालवल्या जातील. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू. सरकारनं चौकशीचे निर्देश दिले. 3 दिवसात अहवाल सादर करणार. 2 बडे अधिकारी आणि नियंत्रकांच्याही बदल्या. केंद्र सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी. 25 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. 1 एप्रिल 2025 पासून नवी योजना लागू होणार. पेन्शनधारकांचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूसमयी मिळणाऱ्या पेन्शनच्या 60% रक्कम मिळेल. 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तर 10,000 रुपये पेन्शन मिळेल. अश्विनी वैष्णव यांची माहिती. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं किमान 25 वर्ष काम केलं असेल तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या किमान 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. अश्विनी वैष्णव यांची माहिती. ऑडी इंडियानं ऑडी Q8 लॉन्च केली आहे. नवीन ऑडी Q8 भारतामध्ये 1,17,49,000 रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध. फक्त 15 वर्षांमध्ये भारतात ऑडीचा 1 लाख विक्रीचा टप्पा. नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाखांची मदत. 44 प्रवाशांपैकी 16 जणांवर नेपाळमध्ये उपचार सुरू. एका बेपत्ता मुलीचा शोध. मंत्री रक्षा खडसे यांची माहिती. नेपाळ बस दुर्घटनेमध्ये झालेल्या 25 मृतांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजनांनी भेट घेतली. मंत्री अनिल पाटलांनीही सांत्वनपर भेट घेतली.
नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत वरण गावातील 25 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा. ग्रामस्थांनी आपले व्यवसाय बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर दुर्घटना. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 4 जण, एक गंभीर जखमी. पुण्याहून हैदराबादला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती. अमरावतीतील दर्यापूर शहरात 27 वर्षीय युवकाची आत्महत्या. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप. कुरखेडा तालुक्यात मुख्यालयी जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये युवतीचा मृतदेह सापडला. या संदर्भात खळबळ माजली आहे. तरुणीचं नाव ज्योती उर्फ चांदनी मेश्राम. पोलीस घटनास्थळी आणि आता चौकशी सुरू आहे. नालासोपाऱ्यामध्ये जुन्या भांडणाच्या रागातून 2 गटात हाणामारी. यामध्ये एकाचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी. पोलिसांकडून गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये मुलाकडून वडिलांची हत्या. पैशांवरून वाद झाल्यानं हत्या केल्याची माहिती. आरोपी मुलाला अटक. नगराळातली घटना. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह जंगलात सापडला. घोटी परिसरातली घटना. घातपाताची शक्यता. 4 संशयितांना अटक. नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूलमध्ये ओमनी कारला आग. सुदैवानं गाडीतील सगळे प्रवासी बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. भारतानं पुन्हा वापरता येणारं संकरित रॉकेट रुमी 1 महाबलीपुरम इथं लॉन्च केलं. चेन्नईतील TTDC मैदानावरून प्रक्षेपित केलं. बनावट नोटांपासून सुटका व्हावी म्हणून पाकिस्तान पॉलिमर प्लास्टिकपासून नोटा बनवणार. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांचा निर्णय. पश्चिम जर्मनीतील सोलिंगेन इथं शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान चाकू हल्ला. 3 मृत्यू तर 9 जण जखमी. त्यापैकी 4 प्रकृती चिंताजनक. हॉलिवूडच्या अवतार, एव्हेंजर्स आणि द प्लॅनेट ऑफ द एप्ससाठी स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून काम करणारे अभिनेते टेरी नोटरी रामायणासाठीही काम करणार. रणबीर कपूर या सिनेमात रामाची भूमिका साकारतोय. सुपरहिट बॉर्डर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये वरुण धवनची एंट्री. काही दिवसांपूर्वीच सनी देओलनं बॉर्डर 2 ची घोषणा केली होती. अनुराग सिंग चित्रपटाचं दिग्दर्शन करणार. आयफा 2024चा पुरस्कार सोहळा 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान अबुधाबीमध्ये रंगणार. शाहरुख खान आणि करण जोहर सूत्रसंचालन करणार. पा रणजीतद्वारा दिग्दर्शित आणि चियान विक्रम अभिनीत बहुचर्चित तंगलान आता हिंदीतही रिलीज होणार. 30 ऑगस्टला चित्रपट हिंदीत प्रदर्शित केला जाणार असल्याची निर्मात्यांची माहिती. कॅनेडियन गायक जस्टिन बीबरला पुत्ररत्न. जस्टिननं मुलाचा फोटो सोशल मीडियात शेअर केला. राणी मुखर्जीचा मर्दानी 3 चित्रपट येणार. मर्दानी 2 चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्याच्या 5 वर्षांनंतर यशराज फिल्म्सकडून 3ऱ्या भागाचीही घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.